रोज रोज वरण भात खाऊन जर का कंटाळा आला असेल तर ही बनवा अशी दाल तडका रेसिपी. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अगदी आपण हॉटेलमध्ये खातो तशाच प्रकारे ही मी आज बनवली आहे. त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ जरा मी जास्तच घेणार आहे कारण आपण दाल तडका बनवत आहे तर जास्त पातळ व्हायला नको, त्यासाठी मी डाळ थोडी जास्त घेतलेली आहे. आता ही डाळ आपण एका कुकरमध्ये शिजवून घेऊ. कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी आता ही डाळ स्वच्छ धुवून टाकणार आहे. जास्त शिट्या नाही करायच्या आपल्याला. वरणासारखं जशी डाळ शिजवतो वरणाला तशी नाही शिजवायची तिला. फक्त आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये ही डाळ शिजून घेणार आहोत. ही बघा, अशा प्रकारे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. आता आपण त्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी 1 चमचा मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यात 1 चमचा मी जिरे घातलं आहे. थोडं हिंग घातलं आहे त्याच्यात मी. नंतर त्याच्यात 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या मी त्याच्यात घातलेल्या आहेत. लसूण बारीक कापलेला, लसूण थोडा जास्तच इथे मी वापरलेला आहे. तसेच मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले होते. 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या इथे घातलेल्या आहेत बारीक कापून. कांदा आपला परतून झाल्यानंतर त्याच्यात मी आता 1 टोमॅटो घालणार आहे मोठा. तुमच्याकडे मोठे टोमॅटो नसतील तर 2 छोटे टोमॅटो घेतले तरी चालेल. आता मी त्याच्यात काही सुके मसाले घालणार आहे. त्याच्यात मी धने पावडर, गरम मसाला, तसेच हळद पावडर, लाल तिखट असं मी 1 चमचा सर्व घातलेलं आहे. आता ते मसाले आपण छान परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर आपण आपली शिजवलेली डाळ त्याच्यात घालणार आहोत. ही डाळ थोडी घट्टच आहे. मी त्याच्यात जास्त पाणी घालणार नाही आहे. फक्त मी त्याच्यात 1 ग्लास पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर आपण डाळीला एक चांगली उकळी येऊ देणार आहोत. उकळी आल्यानंतर मी त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे. तसेच आता मी एक कोळसा इथे घेतलेला आहे. तो कोळसा छान तापल्यानंतर एका वाटीमध्ये आपण तो कोळसा ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि लगेच झाकण ठेवणार आहोत. म्हणजे त्याच्यात पूर्ण फ्लेवर उतरला जाईल त्या तुपाचा. आणि जशी हॉटेलमध्ये दाल तडका आपल्याला मिळतो त्याप्रमाणे हा दाल तडका आपला तयार झालेला आहे. भातासोबत खा किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतो. एकदा नक्की बनवून बघा दाल तडका रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अनिताज किचन खानदेशी रेसिपी